हॅलो फ्रेंड्स, 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की लॉकडाऊनसारखी स्थिती त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी तयार राहा. आणि आता पुन्हा केंद्राकडनं असं स्पष्टीकरण आलं की लॉकडाऊन लागणार नाही आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका. परंतु ज्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यातनं लोकांमध्ये इतका पॅनिकनेस आलेला आहे की लोकांना असं वाटतं आहे की आता पुन्हा पेट्रोल मिळणार की नाही. त्यातल्या त्यात नायरा हा जो पेट्रोल पंप आहे, जो जिओकडनं चालवण्यात येतो, तर त्यांनी आपल्या पेट्रोलच्या किमतीमध्ये 5 रुपये प्रति लिटर इतकी वाढ केलेली आहे. जर केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केला असेल तर मग यांनी पेट्रोलच्या किमती वाढवण्याचं कारणच काय. आणि दुसरी गोष्ट की सरकारनं धडधडीत निर्देश दिलेले आहे की काळा बाजार कोणी करत असेल किंवा कोणी गॅसच्या किमती ज्या आहेत त्या किमतीच्या वरती जर 1 रुपयासुद्धा घेत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. परंतु आता सध्या सरकार एकीकडनं म्हणतं आहे की मुबलक प्रमाणात साठा आहे, तरीसुद्धा मग इतक्या म्हणजे 45 दिवस गॅस भेटणार नाही असं म्हटलं जातं आहे. 2 दिवसामध्ये गॅस भेटेल असं सांगितलं होतं. आता तुमच्याकडे जर 2 व्हीलर असेल तर तुम्हाला फक्त 200 रुपयांपर्यंत पेट्रोल मिळणार. आणि 4 व्हीलर असेल, कार किंवा मोठ्या काही गाड्या आहेत, त्याच्यामध्ये 2000 इतकं पेट्रोल, 2000 रुपयांचं जितकं बसतं पेट्रोल डिझेल तेवढं भेटणार. आता जर केंद्र सरकार सारखं वारंवार सांगतं आहे की आपल्याकडे मुबलक प्रमाणात साठा आहे, तर मग बरेचसे पेट्रोल पंप बंद आहेत. त्यानंतर काही पेट्रोल पंपावरती लांब रांगा आहेत. आणि दुसरी गोष्ट की 45 दिवसांचा गॅसचा टाईम स्पॅनसुद्धा ठेवलेला आहे. मग जर साठा नाही आहे तर सरकारनं व्यवस्थित सांगावं. आणि दुसरी गोष्ट ऊर्जा संसाधनामध्ये सरकारचा मोटो होता की आम्ही एवढ्या दिवसांमध्ये ऊर्जामध्ये म्हणजे एनर्जी रिन्युवेशनमध्ये किंवा एनर्जी क्रिएशनमध्ये, एनर्जी जनरेशनमध्ये, ऊर्जा निर्माण करण्यामध्ये भारताला स्वयंशासित करणार आहेत. तर काय झालं, त्या गोष्टींचं एवढा पैसा किंवा एवढा निधी त्या गोष्टींसाठी देण्यात आलेला होता, त्या गोष्टींचं काय झालं. आज ज्या वेळेस संकट आपल्या दारात येऊन टेकले, समोर आले, त्यावेळेस असं म्हणजे गांधीनगर की गुजरात त्या ठिकाणी नॅचरल गॅसचा जो प्लांट आहे तो टाकण्यात आलेला आहे. आणि तो प्लांटसुद्धा कोणीतरी गुजराती लोकांनीच टाकलेला आहे, म्हणजे कोणीतरी टाकला आहे. परंतु या गोष्टी ज्या आहेत ना की सरकार काय करतं आहे, सरकारचं आधी नियोजन का नसतं. आज सरकार म्हणतं आहे की आपल्या जहाजांना अनुमती आहे, परंतु फक्त एवढ्या आठवड्याभरात 2 ते 3 जहाजं इकडं आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जो साठा आहे तो फक्त 1 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा आहे. मग सरकार स्वयंशासित केव्हा होणार. आज आपण 10 दिवससुद्धा त्यांच्याकडनं तेल घेतल्याशिवाय जगू शकत नाही. आज इतका हाहाकार आपल्या इकडं झालेला आहे. याचा अर्थ सरकार करतं आहे काय नेमकं. आज तुम्ही विचार करा की म्हणजे हे सगळं जे आहे हे इतकं भयानक आहे, तरीसुद्धा खोटंच बोलायचं. सरकारनं सारखं सांगण्यात येतं आहे सरकारकडनं की गव्हर्मेंटकडनं भरपूर साठा आहे, कुठलीच किल्लत होणार नाही. मग कधी गव्हर्मेंट म्हणतं लॉकडाऊनसारखी परिस्थिती होईल, लगेच 2 दिवसांनी म्हणतं लॉकडाऊन होणार नाही आहे. हे काय चाललं आहे काय माहीत नाही. बरं, असं जाऊ द्या, जास्त पॅनिक होण्याची गरज नाही. जरी भार पडला तरी पण तो इंधनावरती आणि गॅसवरतीच पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की खाण्यापिण्याच्या गोष्टी, घालण्याच्या गोष्टी, इतर फळं भाज्या यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा परिणाम हा होणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा इंधनाचा साठा भरपूरच प्रमाणात आपल्याला त्रास देत असेल किंवा पुरवठा कमी पडला तर मग वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन असेल. कारण कालच एक पत्रक आलेलं आहे, ज्या काही शैक्षणिक शाळा आहेत तर त्यांचं वर्ष हे 10 एप्रिलच्या अगोदर संपवायचं आहे. 10 एप्रिलच्या अगोदर पेपर वगैरे घेऊन त्या मुलांना मोकळं करायचं आहे. हे जे अकॅडमिक इयर आहे ते 10 एप्रिलपर्यंत कवर करायचं आहे. म्हणजे उपाययोजना ह्या त्या दृष्टीने सरकारकडनं घेण्यात येत आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज काहीच नव्हता खरं जर सांगायचं म्हटलं तर. परंतु जर आपण इतकं कर्ज घेतो आहे, आपण इतकं विकास भूमी किंवा
आपल्याला विश्वगुरू बनायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण इंधनावरती दुसऱ्या देशांवर किती प्रमाणात डिपेंड आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक बजेटमध्ये आपण भरपूर प्रमाणात जो निधी आहे तो इंधनावरती किंवा ऊर्जा रिन्युवेशन क्रिएशन प्रोजेक्ट्सवरती आपण तो निधी देत असतो. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी जर त्या गोष्टींकडे जात असेल तर मग आपण स्वयंशासित का होत नाही आहेत? का आपण आपल्याकडं ऊन आहे, वारा आहे, भरपूर गोष्टी आहेत, त्यामधनं आपण ऊर्जा निर्मिती असेल किंवा गॅस निर्मिती असेल. आता आपल्याकडे भरपूर शेतकरी वर्ग आहे, मग आपण ते म्हणतात ना बायोगॅस वगैरे त्या गोष्टींचा प्रोजेक्ट म्हणा किंवा त्यामधनं काहीतरी एनर्जी क्रिएट करून आपण का स्वयंशासित होत नाही हा पण प्रश्न आहे. असो, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि तुमच्या इकडंसुद्धा पेट्रोल पंप बंद आहेत का? पेट्रोल पंपावरती भरपूर अशी पॅनिक सिच्युएशन आहे का? पेट्रोल मिळतं आहे का, नाही मिळतं आहे का? खाली कमेंट करून सांगा. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलसाठी खूप प्रॉब्लेम लोकांना फेस करत आहेत लोक. पुण्यामध्ये झालं तर पुण्यामध्ये असा कुठलाही प्रॉब्लेम आत्तापर्यंत दिसला नाही, आढळून आला नाही. काल बातम्यांमध्ये मध्य प्रदेशमधल्या एका गावाचं नाव होतं. तर आता तुमच्या इकडं पण असं काही सिच्युएशन आहे का? खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.